मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। भाजपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्यांना पक्षात घ्या। कोकण ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभेला उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। पवार काका पुतण्या आज एकत्र। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठकीला अजित पवार शरद पवार उपस्थित असणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सरन्यायाधीश रत्नागिरीत। मंडणगडमधील कोर्टाच्या इमारतीचं लोकार्पण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचंही अनावरण। काहीही झालं तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात। ज्याला शिवी ऐकता येते त्यानेच आमदार व्हावं, मंत्री गुलाबराव पाटलांचा सल्ला। संग्राम जगतापांना फक्त नोटीस नको, पक्षानं जगतापांवर कडक कारवाई करायला हवी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। शेतकरी आणि संजय राऊत यांचा संबंध नाही, सकाळी उठून टीका करणं इतकंच काम, खासदार सुनील तटकरेंची राऊतांवर टीका। सरकारला आय लव्ह मोहम्मद आय लव्ह महादेव दिसतं, मात्र आय लव्ह शेतकरी दिसत नाही, बच्चू कडू यांची सरकारवर घणाघाती टीका। सिंधुदुर्गात शिवसेनेत जोरदार इनकमिंग। ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत। निलेश राणेंचा वैभव नाईकांना धक्का। काहींना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, अशोक चव्हाणांची नाव न घेता विरोधकांवर टीका। भाजपने आदिवासी ओबीसी मराठ्यांचा विश्वासघात केला, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप। अनेकांच्या तक्रारी मात्र शिंदेंचा फोन आलेला नाही, शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची माहिती। चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघात लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचंही विधान। फरार निलेश घायवळच्या अडचणीत वाढ, घायवळला भारतात आणणं शक्य होणार, घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी। नाशकातील सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग, अजय बागुल पप्पू जाधवसह एकाला अटक, याआधी मामा राजवाडेसह इतर आरोपींना